नमस्कार. श्री जी के प्रधान लिखित व डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी अनुवादित केलेली साद देती हिमशिखरे ही कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण दुसऱ्या प्रकरणातल्या 4थ्या भागातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. मालतीच्या पत्राने मी थोडा अस्वस्थ झालोच. उलटसुलट विचारप्रवाहाने डोक्यात इतका गोंधळ उडवला की मी नीटसा विचारच करू शकलो नाही. परिस्थितीचा हा उमज नी इतका सुव्यवस्थित विचार करण्याची तिची पात्रता पाहून मालतीचे मला कौतुकच वाटले. इतक्या सूक्ष्म अवलोकनाने व इतक्या सहजतेने आपला प्रश्न सोडवू शकण्याची तिची पात्रता असेल असे मला कधीच वाटले नव्हते. माझ्या वागण्याचे तिने जे विश्लेषण केले ते मला तरी फार कठोर वाटले आणि त्या अनुषंगाने तिने माझे जे व्यक्तिचित्र काढले ते फार भडक आणि क्रूर वाटले. माझ्या स्वाभिमानाला धक्का बसलाच. शिवाय माझा अधिक्षेपही झाल्यासारखे मला वाटले. तरीही ती म्हणते त्यात सत्यांश नव्हता असे नव्हे. मी तिच्यावर कधी प्रेम केले नाही ही वस्तुस्थिती खरीच, पण त्याचे कारण मी माझ्या व्यापात गर्क होतो हे आहे असे मला वाटते. आत्तापर्यंत लक्षातच आले नाही की माझ्या जीवनात स्त्रीला स्थान नाही आणि तिला हव्या तशा प्रकारे तिच्याबद्दल मी कधीच भावना बाळगल्या नाहीत. दर्शवल्या तर नाहीच नाही. साहजिकच तिच्या आईवडिलांनी लग्नाबद्दल मला सुचवण्यापूर्वीच मी मालतीकडे वेगळे लक्ष द्यायला पाहिजे होते. तिच्यावर प्रेम करायला हवे होते अशी मालतीची अपेक्षा होती. तारुण्य, त्यातला थोडासा धसमुसळेपणा, प्रेयसीबद्दल, शारीरिक मिलनाबद्दल आकर्षण आणि त्याकरता काहीही करायची तयारी, अशाने अशासारख्या भावनांचा मधुर मिलाप परस्पर प्रेमात प्रतीत व्हावा अशी काहीशी स्त्रीची प्रेमाबद्दल अपेक्षा असते. मालतीची प्रेमयाचना व प्रेम संपादन न करताच केवळ माझ्या मातापित्यांना बरे वाटावे म्हणून मी या लग्नाला मान तुकवीन ही नाहीतरी अक्षम्य चूकच. प्रीतिशून्य विवाह बंधनात तिला अडकवून तिचे आयुष्य निष्प्रेम दुःखी केल्यासारखेच त्यामुळे होणार होते. असे करायचा मला काय अधिकार होता? मी फक्त माझ्या बाजूने विचार करत होतो. जीवनसाथी म्हणून जन्मभर माझ्याशी जी गाठ मारायची होती त्या मालतीचा विचार, तिच्या भावनांची कदर कुठे होती माझ्या या वागण्यात? मालतीच्या पत्राने मी दुखावला गेलो हे नाकबूल करण्यात अर्थ नाही, पण त्या पत्राने माझे डोळे उघडले हेही खरेच. स्त्रीच्या मानसशास्त्राचे माझे गाढ अज्ञान त्यामुळे मला स्पष्ट जाणवले. पालकांनी लग्न ठरवण्याचे दिवस गेले, संपले आता. आणि विशेषतः मालतीसारखी सुशिक्षित सुसंस्कृत मुलगी त्या तऱ्हेचे निष्प्रेम वैवाहिक जीवन पत्करणे शक्यच नव्हते याचीच मला तिच्या पत्राने जाणीव करून दिली. दुसऱ्या दिवशी मी मालतीला पत्रोत्तर लिहायला बसलो ते खालीलप्रमाणे. प्रिय मालती, तुझे पत्र मिळाले. मी ते लक्षपूर्वक वाचले. पत्राबद्दल तुझा फार आभारी आहे. माझ्या स्वभावाचे जे तू मनमोकळेपणाने विश्लेषण केले आहेस त्याबद्दल मी तुझा अधिक उपकृत आहे. माझे मला समर्थनही करायचे नाही किंवा त्या तुझ्या म्हणण्यात चुका काय आहेत हेही दाखवण्याचा माझा इरादा नाही. पुण्यास आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा याबाबतीत माझ्याबद्दल खुलासा करून तुझे मत आजमावण्याचा मी प्रयत्न केला, पण तुलाच ठाऊक काय कारण असेल ते. त्यावेळी तूच तो प्रश्न पुढे ढकललास, टाळलास. तुझे वडील जेव्हा मला याबाबतीत भेटले होते तेव्हा त्यांच्यापुढेही मी मोकळेपणाने माझा दृष्टिकोन मांडला होता. त्यांनी तुझे मत आजमावले का नाही हे मात्र मला ठाऊक नाही. माझा तात्विकने पारलौकिक जिज्ञासेबद्दल व त्याकडे माझ्या मनाच्या वाढत चाललेल्या कलाबद्दल तू लिहिले आहेस ते खरेच आहे, पण त्या सर्वाचा माझ्या उत्तर आयुष्यावर काय परिणाम व्हायचा आहे ते आज तरी मी कोणत्याही प्रकारे सांगू शकत नाही. स्वामीजी आणि गुरुदेव यांच्या जीवनाचा माझ्या मनावर ठसा उमटला आहे. एवढेच नव्हे तर माझ्या जीवनात त्यांचेच असे एक वेगळे स्थान उत्पन्न झाले आहे हेही मी नाकबूल करू इच्छित नाही. सध्या जे सर्वसाधारण सरकारी नोकराचे जीवन असते तसले जीवन मी व्यतीत करीत नाही, पण त्यात केव्हा फरक पडेल आणि पुढील आयुष्यात काय बदल घडून येईल हे मला आज सांगता येत नाही. मैदानी खेळांची मला आवड असल्याने असेल कदाचित माझे जीवन धोपटमार्गी बनले आणि जीवनातील भावरम्य, तरल आणि सूक्ष्म अनुभूतीचा मला कधी स्पर्श झालाच नाही. त्यामुळे स्त्री जातीकडे माझे दुर्लक्षच झाले. प्रेमाचे खेळ मला कधीच खेळता न आल्याने मी तुला शुष्क वृत्तीचा वाटलो याबद्दल मी दिलगीर आहे. स्त्री स्वभावाबद्दल माझे संपूर्ण अज्ञान असल्याने तुझ्या मनोवृत्तीची दखलही मी घेऊ शकलो नाही. तू याबाबत मांडलेले विचार इतके सुस्पष्ट आहेत की त्या पाठीमागील खरी भावना मी आज ओळखू शकतो, समजू शकतो. तुझे मी सदैव भलेच चिंतले आहे. तेव्हा उत्तर आयुष्यात तुझे जीवन सुखी हो ही माझी इच्छा आहे.
आपल्या जीवनसाथी निवडण्यात तू सर्वथा लायक आहेस, त्याचप्रमाणे आगामी जीवनाची जडणघडण कशी असावी तेही तुला सहज जमेल. तुला त्यात सर्वतोपरी यश येवो आणि जगात जे जे चांगले आहे ते तुला लाभो हीच इच्छा. तुला केव्हाही सहाय्यकारी व्हायला मला आवडेल हे मात्र तू जरूर लक्षात बाळग. प्रकृतीला जपूनच तुझा माधव. मालतीचे निर्णय कळवण्याकरता मी माझ्या वडिलांना पत्र टाकले आणि पुढील आयुष्यात ब्रह्मचारी राहण्याचे मी ठरवले असल्याने यापुढे लग्नाच्या कसल्याही मागण्यांचा त्यांनी विचारसुद्धा करू नये असेही मी कळवून टाकले. मालतीला आणि वडिलांना पत्रे टाकल्यावर डोक्यावरचा जबाबदारीचा केवढा थोरला शिणभार एकदम हलका झाल्यासारखे वाटले. हा प्रश्न अशा प्रकारे सोडवण्यात मला गुरुदेवांचे फार मोठे सहाय्य घडले आहे हेही माझ्या तेव्हाच लक्षात आले. माझे जीवन अन्य तऱ्हेने व्यतीत करायला मी आता मोकळा झालो होतो. भाग 5. आठवडाभरातच वडिलांकडून माझ्या पत्राची पोच आली. मालतीच्या नकाराने विषाद मानू नये आणि झालेली घटना मनावरही घेऊ नये. शक्य असेल तर थोडे दिवस रजा घेऊन घरी यावे, कारण अलीकडे त्यांची स्वतःची आणि आईचीही प्रकृती तेवढीशी बरी नसते. अशा वेळी काही दिवस मी नगरला आल्यास तेवढे उभयतांनाही बरे वाटेल असेही त्यांनी पत्री सुचवले होते. कचेरीत काम पुष्कळ असल्याने मी त्यात पुरा बुडून गेलो होतो, पण घरी आल्यावर अगदी एकटे वाटत होते. आमचे तारू कुठे भरकटत आहे हेही मला कळत नव्हते. गुरुदेवांची सतत आठवण येत होती आणि ते भेटावेत अशी उत्कंठा लागून राहिली होती. परंतु त्यांचा ठावठिकाणा ठाऊक नसल्याने गुरुदेव आणि स्वामीजी यांना कुठे गाठायचे आणि कसे हा प्रश्नच होता. रवींद्र चेट्टीयारला पत्र लिहून गुरुदेवांबद्दल त्याला काही माहिती आहे की काय हे विचारायचे असाही विचार मनात येऊन जाईल. शिवाय बरेच दिवसात त्याला पत्र न लिहिल्याने त्याला लिहिणेही जरूर होते. त्याचप्रमाणे मी रवींद्रला लिहिलेही आणि माझ्या धारवाडमधील उलाढालीही त्याला कळवल्या. त्याचे पत्रोत्तर ताबडतोब आले. त्याने स्वतःचे, पत्नीचे, आईवडिलांचे आणि आपली बहीण मृदुला हिचे अभिष्ट चिंतनपर संदेश पत्रात नमूद केले होतेच, पण गुरुदेवांबद्दल मात्र त्याला काहीच माहीत नसल्याचे त्याने कळवले होते. त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो. माझे मन ताळ्यावर नव्हते. त्याचवेळी माझा मित्र रमेश याचे पत्र आले आणि त्यात त्याने मला भेटायला यायला बोलवले होते, कारण तो उच्च शिक्षणाकरता परदेशाला जायला निघत होता. दैनंदिन कार्यक्रमात ही बातमी म्हणजे एक इष्ट अशी कलाटणी वाटली आणि मला असे वाटले की कंटाळा घालवून मन जरा ताजेतवाने व्हायला रमेशची अपेक्षित भेट पुष्कळच सहाय्यकारी होईल. मी त्याला तार करून माझा मुक्काम धारवाडमध्येच असल्याने त्याने इकडेच मिळेल त्या गाडीने यावे असे सुचवले. ती शनिवारची सकाळ होती. मी रमेशला घ्यायला स्टेशनवर गेलो होतो. ऑफिसच्या जंजाळातून सुटून एक सबंध रविवार रमेशच्या संगतीत घालवायला मिळणार म्हणून मीही खुश होतो. गाडी वेळेवर आली आणि रमेश डब्यातून उतरला तेव्हा प्रवासाच्या थकव्याशिवाय त्याच्या चेहऱ्यावर कसलीही अवकळा नव्हती. छान दिसत होती त्याची प्रकृती. मी मात्र बारीक झाल्यासारखा दिसतो अशी तक्रार करून त्याने मला विचारले की कसल्या चिंता लागल्या आहेत माझ्या पाठीशी. मी फक्त हसलो व कामाला जुंपलो यापेक्षा काही नसल्याचे त्याला सांगितले. घरी पोचल्यावर माझी मनोवृत्ती उल्लसित होत आहे याची माझी मलाच जाणीव होऊ लागली. रमेशने मी जुने मित्र होतो. नुसतेच मित्र नव्हतो, एकत्रितपणे आम्ही बरीच वर्ष राहिलो असल्याने दोघांच्या आवडीनिवडी आणि बोलायचे विषय कितीतरी सारखे होते आणि गप्पाही रंगत होत्या. भावी आयुष्याच्या दृष्टीने त्याची ही सफर फार महत्त्वाची ठरणार असे तो म्हणत होता. तो नुसताच हुशार नव्हता, तर मेहनतीही असल्याने विलायतेहून निव्वळ परीक्षा पास होऊन येईल असे नसून चांगले भरदार यश संपादन करेल याची मला खात्री होती. शनिवार अर्धा दिवस असल्याने मी लवकरच घरी परतलो होतो. रमेशचा आरामच चालू होता. चांगली विश्रांती मिळाल्याने प्रवासाचा क्षीण जाऊन तोही ताजातवाना झाला होता. चहा घेता घेता त्याने माझ्या आणि मालतीच्या लग्नाबद्दल प्रश्न उपस्थित केला. तो म्हणाला, तुझी हरकत नसेल व त्यात गुपित फोडण्यासारखे होणार नसेल तर माझी कळून घेण्याची उत्सुकता आहे की तुझे आणि मालतीचे जवळजवळ ठरलेले आणि सर्वजण हे लग्न होणार असे धरून चाललेले असताना एकदम काय झाले की ते लग्न आता होऊ शकत नाही. तुझ्या आणि मालतीच्या लग्नाची बोलणी फिसकटली हे ऐकून आम्ही तर सर्वजण सरदावलो बघ. खरं म्हणशील तर, मी उत्तरलो. लग्न ठरले होते वगैरे फारसे खरे नव्हे.
शिवाय असा काही बभरा गावात आम्हा उभयतांच्या परिचितात झाला होता, ही बातमी मला तरी बातमीच आहे. मालतीच्या आणि माझ्याही आईवडिलांची इच्छा आमचे दोघांचे लग्न व्हावे ही होती, एवढे मात्र खरे. पण नुसती इच्छा असून का कुठे तसे काही होत असते? मालतीच्या आणि माझ्या स्वभावात साधर्म्य नाही. एवढेच नव्हे तर एकंदर आवडीनिवडी आणि जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीतही मूलभूत तफावत आहे. आमची उद्दिष्टे, ध्येये, आदर्श कशातही साम्य नाही. आणि लग्ने पालकांनी जमवून होणारी नसतात, हे तूही जाणतोसच. शिवाय तुला हेही ठाऊक आहे की अलीकडे माझ्या रुचीत असा काही बदल झाला आहे की तो वैवाहिक जीवन अवलंबण्याला फारसा उपयुक्त नाहीच. किंवा ज्या मार्गाने मी उत्तरायुष्यात जायचे ठरवले आहे त्या मार्गात वैवाहिक जीवन हा एक मोठाच अडथळा ठरेल. कोणत्याही प्रकारे नसत्या जबाबदाऱ्यांचे ओझे स्वतःवर लादून घ्यायचे नाही असे मी ठरवले आहे. आणि माझ्या नियोजित कार्यक्रमात मला यश येणार असेल तर माझ्या आयुष्यात माझ्या लग्नाचा दिवस कधीच उगवणार नाही हेही निश्चित. तेव्हा मला मालतीचे जीवन दुःखी कष्टी व्हायला नको होते. माझे बोलणे ऐकून रमेश पुष्कळच गंभीर झाला आणि म्हणाला, तुझा माझा इतक्या दिवसांचा परिचय असूनही तुझे बोलणे मला खरोखरच समजत नाही. तुझ्यात इतक्या झपाट्याने दिवसानुदिवस बदल होत आहे की उद्या काय होणार हे सांगणे कठीण आहे. वास्तविक तत्त्वज्ञान हा विषय माझ्या आवडीचा आणि मीच तुझ्यात या विषयाची आवड उत्पन्न केली. त्या विषयात जे जे प्रावीण्य मिळवायचे, शिष्यवृत्त्या मिळवायच्या त्या मी मिळवल्या आणि त्यावर खुश होऊन राहिलो. पण जीवनात तत्त्वज्ञान आचरण्याचे किंवा तत्त्वज्ञानमय जीवन घडवण्याचे अवघड काम तू करू पाहतो आहेस. याचा शेवट काय हा प्रश्नच आहे. जीवनाशी भारी किमतीचा डाव लावून तू हा जुगार खेळत आहेस. त्यावर मी उत्तरलो, मी काही विशेष करीत आहे असे मला मुळीच वाटत नाही. माझे प्रयत्न आहेत आणि त्या उद्दिष्टाआड काही येऊ न देण्याची मी काळजी घेत आहे इतकेच. विषय बदलण्याच्या उद्देशाने मीच मग रमेशला विचारले, मालती केव्हा भेटली होती अलीकडे? धारवाडला येण्यास निघण्यापूर्वी मी गोखले काकांकडेच होतो. मालतीलाही कदाचित शिष्यवृत्ती मिळण्याचा संभव आहे आणि ती मिळाली तर तीही समाजशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला जाईल, अशी माहिती रमेशने पुरवली. रमेश 2-3 दिवस होता तोपर्यंत दिवस मोठे मजेत गेले. मीही मानसिकदृष्ट्या बऱ्याच ताळ्यावर आलो होतो. तो पुढे बेंगलोरला निघून गेल्यावर मी पुन्हा स्वतःला कामाला जुंपून घेतले. नव्या दमाने आणि नव्या हुशारीने मी मालतीला पत्र लिहून रमेशच्या आगमनाने तिच्या इंग्लंडला जाण्याची बातमी मला मिळाली आहे आणि लवकरच त्याबाबत अभिनंदन करण्याची संधीही मला मिळेल असे तिला आश्वासन दिले होते. किंबहुना तिचे मी आगाऊच अभिष्टचिंतन केले होते. इंग्लंडला जाण्याकरता बोटीवर चढण्यापूर्वी पुष्कळ दिवस आधी मला तिने कळवावे, म्हणजे तिला निरोप द्यायला शुभास्ते पंथाना म्हणायला मी स्वतः जातीने हजर राहीन असेही मी तिला कळवले. भाग 6. फौजदारी खटले आणि चौकशाच्या कंटाळवाण्या कामात अपेक्षेबाहेर जास्त दिवस मला जिल्ह्यातून भटकावे लागत होते. यथाशक्ती काळजी घेऊनही या भागात सतत असणाऱ्या हिवतापाच्या तडाख्यात मी सापडलो होतो. मी धारवाडला परतलो तो प्रकृती बिघडलेलीच होती. सिव्हिल सर्जनचाही सल्ला पडला की काही दिवसांची रजा घेऊन मी विश्रांती घ्यावी. रजा मंजूर होताच काही दिवस बेंगलोरला राहून नंतर उटकमंडला थारेपालट करण्याकरता घालवावे असे मी ठरवत होतो. धारवाड सोडणार त्याच दिवशी वडिलांकडून तार आली की गुरुदेव आमच्या एका ओळखीच्या गृहस्थांकडे सध्या मुंबईस आलेले आहेत. साहजिकपणे बेत बदलून बंगलोरऐवजी मी मुंबईला निघालो. माझ्या डॉक्टर बंधूंनी मला तपासून सांगितले की मला हिवतापाची बाधा झाली आहे. औषधी योजना करून संपूर्ण विश्रांती घेण्याचा त्यांनी सल्ला दिला. सायंकाळी गुरुदेवांची चौकशी केली तो कळले की ते मुंबई सोडून केव्हाच गेले आहेत. परंतु गुरुदेवांनी मुद्दाम निरोप ठेवला होता की मी अहमदनगरला जावे, तेथे ते मला निश्चितपणे येऊन भेटतील. डॉक्टर बंधूंच्या परवानगीने मी त्याच रात्री अहमदनगरचे प्रस्थान ठेवले. माझ्या आईला आणि वडिलांना पाहून मला विशेष आनंद झालेला दिसला. आई म्हणालीच, किती वाढला आहेस रे, वजनही कमी झाले आहे. वडिलांनी पुस्ती जोडली, हिवतापामुळे असेल. गुरुदेवांनी नगरला येण्याचे कबूल केले असून कोणत्याही क्षणी ते आपल्या घरी येतील ही बातमी ऐकून तर आईवडिलांना फारच आनंद झाला. आईचा उत्साह तर विचारूच नका. गुरुदेवांच्या स्वागताकरता घर कसं लखलखीत केलं पाहिजे ती म्हणाली. तिने सर्व नोकरांना बोलावून साफसफाईची ताकीद दिली व स्वतः देखरेख चालवली. आपल्या हाताने सारखे काही ना काही ती करत होती.
वडीलही म्हणाले की त्यांची आणि गुरुदेवांची गाठ काही वर्षापूर्वी पडली होती, पण त्यावेळी तरी तो एवढा मोठा कोणी सत्पुरुष असेल अशी त्यांची भावना झाली नव्हती. त्यांनी हेही कबूल केले की अशा तऱ्हेच्या संन्यासी जीवनातही काही तथ्य असू शकते याची त्यांनी यापूर्वी कधीच गंभीर दखल घेतली नव्हती. 2 दिवस आईच्या कामाचा झपाटा चालू होता. अगदी कोपरा धुंडाळून तिने साफसफाई केली होती. सामानाची व्यवस्थित हलवाहलवनी मांडणी चालली होती. गुरुदेवांना काय आवडते, त्यांच्या चवीपरी काय आहेत की ज्या सांभाळल्याने त्यांना आपल्याकडील राहणे सुखाचे वाटेल याची विचारपूस तरी तिने माझ्याजवळ किती वेळा करावी. रामेश्वर आणि मद्रास 2च ठिकाणी मी गुरुदेवांजवळ होतो तेवढाच मी आईला सांगितले. रामेश्वरात आमचा मुक्काम एका गरीब ब्राह्मणाच्या ठिकाणी होता आणि तिथेही गुरुदेव अगदी आरामात राहत होते. मद्रासमध्ये कोट्याधीशाच्या घरी होतो म्हणून तेथील राहणे विशेष आवडले आणि तेथील श्रीमंती ऐशारामामुळे त्यांच्या वागण्यात बोलण्यात फरक पडला असेही दिसले नाही. तेव्हा यजमानांची आर्थिक परिस्थिती, ऐशाराम किंवा तत्सम गोष्टी यांचा गुरुदेवांच्या राहणी वागणुकीवर काहीच परिणाम होत नसतो. हे मी आईला पुन्हा पुन्हा समजावून सांगितले, पण आईची समजूत पटेना. गुरुदेवांचे आपल्या येथील वास्तव्य जास्तीत जास्त सुखकर व्हावे याकरता ती सारे कष्ट उपशित होती. इतके की नोकर चाकरांच्याही मनात असे विचार येऊन गेले असावेत की असा कोण बडा चोखंदळ पाहुणा येणार आहे की स्वतः मालकीण इतक्या चोखंदळपणे घराची साफसुफीने ठेवरेव करत आहे. शेवटी एकदा आईच्या मनासारखे सर्व घर व्यवस्थितपणे लावून झाले. आमचा चहा संपत असेल इतक्यात दारात घोडागाडी थांबल्याचे ऐकायला आले. मी धावतच पुढील दारी आलो. स्वामीजी उतरले होते आणि गुरुदेव गाडीतून उतरत होते. मोठ्याने ओरडलो, गुरुदेव आले. धावतच बंगल्याच्या पायऱ्या उतरून त्या दोघांजवळ गेलो. नोकरही सामान उतरवायला सरसावले, पण त्यांना उचलण्यासारखे काही सामानच नव्हते. स्वामीजींच्या हातात 2 गाठोडी होती तर गुरुदेवांच्या खांद्यावर झोळी असून डाव्या हातात पाण्याचा तांब्या आणि उजव्या हातात भला मोठा सोटा होता. कितीतरी दिवसांनी गुरुदेवांची आणि माझी भेट होत होती. माझा आनंद गगनात मावत नव्हता. माझ्या तोंडून शब्द फुटेना, डोळ्यातून आनंदाश्रू ओघळायला लागले. त्यांचा माझ्यावर केवढा प्रभाव पडला आहे याची जाणीवच तोपर्यंत मला झाली नव्हती. आईवडिलांनी दाराशी येऊन उभयतांचे अत्यांदराने स्वागत केले. आम्हा सर्वांवर एक तऱ्हेचे मानसिक दडपण पडल्यासारखे झाले होते. गुरुदेवांच्या सान्निध्यात तो भार हलका झाल्यासारखे आम्हा सर्वांना जाणवले. गुरुदेव नेहमीसारखेच दिसत होते आणि स्वामीजी आज्ञाधारक अबोल शिष्यासारखे वागत होते. मी स्वामीजींना मिठीच मारली, कारण त्यांना भेटूनही बरेच दिवस लोटले होते आणि इतक्या दिवसानंतर भेटल्याचा आनंद हृदयात मावत नव्हता. रामेश्वर सोडल्यापासून आमची भेट झालीच नव्हती. गुरुदेव किती पटकन सहजपणे आमच्यात समरस झाले. मला आणि माझ्या मातापित्यांना भेटायची त्यांना उत्कंठा होती म्हणून ते आले असे त्यांनी सांगितले. मी माझ्या मलेरियाच्या दुखण्याची व चालू असलेल्या औषधोपचारांची माहिती त्यांना दिली. गुरुदेव व स्वामीजी त्यांच्याकरता राखून ठेवलेल्या खोल्यातून गेले आणि आईने स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. जेवणाखाण्याची सर्व तयारी तिने जय्यत करून ठेवली होती. मी वडिलांना दिवाणखान्यात बसून स्वामीजी व गुरुदेवांना काही हवे नको विचारायला त्यांच्या खोल्यांकडे वळलो. स्नानानंतर स्वामीजी माझ्या खोलीत आले आणि त्यांनी माझे कसे काय चालले आहे याची चौकशी केली. मला भेटण्याची त्यांची फार इच्छा होती, पण बंगालमध्ये त्यांची भ्रमंती चालू होती इतके दिवस, त्यामुळे जमले नाही भेटायला यायला. मद्रासच्या मुक्कामात गुरुदेवांसह माझे दिवस कसे काय गेले याचीही त्यांनी बारकाईने चौकशी केली आणि गुरुदेवांबद्दल माझ्या भावना लक्षात घेऊन त्यांनी माझे अभिनंदन केले. कारण गुरुदेवांनीही माझ्याकडे लक्ष देण्याचे ठरवले असल्याने जीवनातील तो एक अलभ्य लाभ मला घडला होता असे स्वामीजी म्हणाले. सरकारी नोकरीतही मी चांगल्या हुद्द्यावर असल्याचे ऐकून त्यांना संतोष वाटला. पुष्कळ दिवसानंतर भेट होत असल्याने आम्हाला कितीतरी बोलायचे होते. आमचे बोलणे चालू असता आई माझ्या खोलीत आली आणि जेवण तयार असल्याची तिने वर्दी दिली. गुरुदेवांना जेवण फारच आवडले. सुगरणपणे मी इतकी मेहनत घेऊन प्रत्येक पदार्थ सुरेख बनवल्याबद्दल त्यांनी आईचे मनपूर्वक आभार मानले. जेवणाच्या टेबलवर इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. त्यातच नगर शहरात राहणाऱ्या त्यांच्या माहितीच्या गृहस्थांबद्दल गुरुदेवांनी माझ्या वडिलांकडे चौकशी केली. गुरुदेवांनी वडिलांना निक्षून सांगितले की त्यांनी आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यायला हवी, कारण तिची प्रकृती तेवढीशी ठीक दिसत नव्हती.
वडिलांनाही त्यांनी सुचवले की तेही थकलेले दिसतात आणि त्यामुळे प्रकृती जरा नरम गरमच वाटते. वडीलही उत्तरले की दोघेही आता थकली बागली घोडी झालेली आहेत आणि माधवच त्यांची म्हातारपणीची काठी. गुरुदेव यावर काही न बोलता फक्त हसले. धंद्यातून मी आता निवृत्त झालो आहे आणि निवृत्तीचे जीवन जगत कसेबसे दिवस घालवायचे झाले, वडील म्हणाले. गुरुदेव, तुम्ही आलाच आहात, त्यासारखे बरेच दिवस आमच्याकडे राहा आणि मृत्यूनंतर खरोखर काही जीवन असेल तर ते जीवन सुखसमाधानाने व्यतीत करायला उपयुक्त होणारे काहीतरी आम्हाला शिकवा. गुरुदेवांनी उत्तरादाखल काहीच न बोलता एवढेच म्हटले, थोडे दिवस राहण्याच्या हेतूने मी इथे आलो आहे यावेळी, कारण अहमदनगरच्या आसपास असलेल्या कित्येक ठिकाणी मला जायचे आहे. गुरुदेवांना अहमदनगरची आणि त्याच्या आसमंतातील प्रदेशाची इतकी बारीक सारीक माहिती दिसली की ते जेव्हा एकेका ठिकाणाबद्दल बोलू लागले तेव्हा अहमदनगरला इतके दिवस राहूनही इतकी बारीक सारीक माहिती आपणालासुद्धा नाही याचे आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले. त्यामुळे मी गुरुदेवांना विचारले सुद्धा की अहमदनगर जिल्ह्यात ते किती दिवस राहिलेत यापूर्वी. ते म्हणाले, या भागात मी इतक्या वेळा संचार केला आहे की या टापूतील खडानखडा माहिती मला आहे. येथील दगडन दगड आणि झाडन झाड मी ओळखतो. मी सतत भ्रमंती करणारा मनुष्य, त्यामुळे अखिल हिंदुस्थानात असे एकही ठिकाण नाही की मी जिथे कधी गेलो नाही. जेवण संपल्यावर स्वामीजींनी गुरुदेव आपापल्या खोल्यात विश्रांतीसाठी गेले. संध्याकाळी आम्ही दिवाणखान्यात बसलो होतो आणि स्वामीजींच्या आगमनाची वार्ता कानी पडताच त्यांना भेटण्याकरता माझ्या वडिलांची काही स्नेही मंडळीही जमा झाली होती. त्यांना पाहून गुरुदेवांनी वडिलांना सुचवले की त्यांच्या आगमनाची शक्यतो जाहिरात व्हायला नको, कारण काही दिवस शांतपणे घालवण्याच्या विचाराने ते यावेळी इथे आले आहेत. त्यामुळे आमचा तेथील मेळावा अगदी घरगुती लोकांच्या छोट्या कौटुंबिक संमेलनासारखाच होता. दर्शनाकरता लोकांच्या झुंडी वगैरे गोष्टीचा अभाव होता. सर्वजण सुखासनावर बसून आमच्या दिलखुलास गप्पा चर्चा चालल्या होत्या. आई म्हणाली, गुरुदेव, माधव हा आमचा सर्वात धाकटा मुलगा. त्याने आता स्थिरस्थावर होण्याच्या मार्गाला लागावे अशी म्हातारपणी आमची दोघांची इच्छा आहे. आता त्याला चांगली नोकरी आहे, तेव्हा त्याचे लग्न जितक्या लवकरात लवकर होईल तेवढे बरे नाही का? पण तो तर म्हणतो की आपण आजन्म अविवाहित राहणार. तुमचे तो ऐकेल, कारण तुमचा त्याच्यावर इतका प्रभाव आहे की तुमचा आज्ञाभंग तो करणार नाही. तुम्हालाही नाही का वाटत की त्याने आता स्थिर व्हावे? गुरुदेवांनी स्मित केले, माझ्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि ते वडिलांना म्हणाले, तुम्हाला तुमच्या मुलाचे हित व्हावे वाटते की नाही? ते हित तुमच्या पसंतीच्या आणि तुम्ही आखून दिलेल्या मार्गाने गेल्यानेच साधणार, नाहीतर नाही, असेच खरे का तुमचे मत आहे? वडील उत्तरले, आता जीवनात स्थिर होण्याशिवाय करायचे उरले तरी काय? शिक्षण पुरे झाले, कायमची नोकरी आहे, जे हवे ते सर्व काही आहे. तेव्हा आम्हा सर्वसाधारण लोकांसारखे त्याने लग्न करून कुठेतरी स्थिर व्हावे, यातच आता आमचे समाधान. अजन्म अविवाहित राहून काय सार्थक व्हायचे आहे हे मला तरी कळत नाही. त्याने त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करावे, कारण त्याची पसंती चांगलीच असेल अशी आमची खात्री आहे. आणि तशी पसंती करताना त्याने जरी परजातीय व परधर्मीय मुलीशी लग्न केले तरीही आम्ही त्याच्या आड येणार नाही. आपले हिताहित करण्याइतका तो मोठा झाला आहे आणि त्याप्रमाणे पावले टाकण्यास तो समर्थही आहे. आमची म्हातारपणाची उरलीसुरली इच्छा आता एकच आहे की तो सुखी आहे हे डोळे भरून पाहावे, इतकेच. गुरुदेव किंचित गंभीर झाल्यासारखे वाटले. ते म्हणाले, तुम्ही ज्या तऱ्हेने त्याला वाढवला, जे उच्च शिक्षण दिलेत त्याचा विचार करता त्याचे त्याने आपले जीवित घडवावे आणि तसे घडवण्या इतका तो सुज्ञ व समर्थ आहे असे नाही का तुम्हाला वाटत? तुम्हाला तो अजून लहान मूलच वाटतो का, की त्यामुळे स्वतंत्र विचाराने त्याचे त्याने काही ठरवू नये? तुमच्या मनात मुलाचे हित व्हावे असे खरोखर आहे की तुम्ही जसे आपले जीवन घालवले तशीच त्यानेही आपल्या आयुष्याची मांडणी आखावी करावी या फिकिरीत तुम्ही आहात? तुम्ही ज्याप्रमाणे आपले आयुष्य घालवले तेच एकमेव आदर्श जीवन आहे, म्हणून त्याचप्रमाणे इतरांनी चालावे असे तुम्हाला मनापासून वाटते का? तुम्ही आजपर्यंत जे वैवाहिक जीवन जगत आलात त्या जीवनात पदार्पण करत असताना तुमच्यासमोर खरोखरच एखादा आदर्श ठेवून तुम्ही ते जीवन पत्करलेत असे तुम्ही हमखास म्हणू शकाल? त्या जीवनात तुम्ही कितपत यशस्वी झालात याचा विचार तरी तुमच्या मनात कधी आला का?
की तसलीच ध्येये तसलाच आदर्श पुढे ठेवून तुमच्या मुलांनीही आपले कौटुंबिक जीवन उभारावे याबद्दल तुम्ही आग्रह धरावा. वडील म्हणाले, सुख, शांती, समाधान यापेक्षा कुठला आदर्श आणि कुठले ध्येय उदात्त आहे हे मला तरी समजत नाही. गुरुदेव म्हणाले, मला तुमच्याकडून मनपूर्वक खरीखुरी कबुली हवी आहे. स्वच्छ आणि स्पष्ट कबुली जबाब हवा आहे की तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात किंवा आताही उत्तर आयुष्यात तुम्ही खरोखरच सुखी, शांत, समाधानी आहात का? कृपा करून उत्तर देण्याची घाई करू नका. विचारपूर्वक आत्तापर्यंतच्या घालवलेल्या जीवनाचे व आत्ता जगत असलेल्या जीवनाचे डोळसपणे सावकाश निरीक्षण आणि परीक्षण करून तुम्हाला सोयीचे वाटेल त्या दिवशी प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही सुखी आहात, समाधानी आहात, त्यामुळे तुमची मनःशांती अविचल आहे असे आढळून आले. आता कसल्याही इच्छा आकांक्षा राहिलेल्या नाहीत. ना मनाला कसली चिंता, ना हुरहुर, ना काळजी, ना व्यथा अशी तुमची स्थिती झाली आहे. ही खात्री तुम्हाला जर पटली तरच तुम्ही तुमच्या मुलासाठी तुम्ही चोखाळला तो मार्ग बरोबर आहे असे खात्रीने म्हणू शकता. तसे नसेल तर तुमची विचारसरणी, तुम्ही पत्करलेल्या जीवन प्रणाली जशीच्या तशी त्याने घ्यावे हे म्हणणे असमंजसपणाचे ठरेल. कारण तो जीवनमार्ग पत्करल्यामुळे त्याचेही जीवन दुःखी, कष्टी व वेदनामय होणार. तुमच्यासारख्याच कधीही न संपणाऱ्या आशा आकांक्षा त्याच्या गुंतड्यात तो गुरफटला जाणार. याचा शेवट तुम्हालाही न चुकलेल्या असमाधानातच होणार. मुलाचे हित शोधणाऱ्या प्रेमळ मातापित्यांची ही दृष्टी नव्हे. तेव्हा मला तुमच्याकडून स्पष्ट उत्तर हवे आहे की तुमच्या हृदयात तुमच्या मुलाची एकमेव हितबुद्धी, भले होण्याची इच्छाच प्रभावीपणे आहे की त्याचे भावी आयुष्य बर्बाद होईल याचाच विचार प्रभावी आहे. फक्त ती बर्बादी वरवर पाहता तुमच्या लक्षात येत नाही इतकेच. तुमच्यासकट सर्वजणांची जीवनाकडे पाहण्याची हीच दृष्टी असते की आपले जीवन सुखी, संतोषदायक व अढळ मनःशांतीचे कसे घडेल. तुम्ही इतकी वर्षे अपरंपार मेहनत केलीत, कष्ट उपसलेत. तुम्हाला या तिन्हीपैकी काय आणि किती प्रमाणात साध्य झाले आहे? जर काहीच नसेल तर तुमचे सारे कष्ट व्यर्थ आणि मार्ग चुकीचे होते हेच नाही का स्पष्ट होत? परिस्थितीच्या कचाट्यात सापडून जीवन प्रवाहात आपण अडकलो की मध्येच जीवनमार्ग बदलणे शक्यच होऊन शकत नाही हे मी समजू शकतो. किंबहुना तसा ज्या लोकांनी प्रयत्न केला ते क्वचितच यशस्वी झालेले आहेत अशा प्रयत्नात. कारण प्रवाहाच्या ओघाविरुद्ध पोहून जाणे सोपे नाही. फार चढा मार्ग आहे तो, दमछाक करणारा. तेव्हा अशा प्रवाहात उडी घेण्यापूर्वीच विचार करणे हे संयुक्तिक ठरेल नाही का? त्यामुळे आयुष्यातील कितीतरी संकटे, अगतिकता, जीवनातील वैफल्य आणि अपेक्षाभंग यांना टाळता येते. तुम्हाला तुमच्या मुलाच्या हिताची खरोखर प्रामाणिक तळमळ असेल, त्याचे अनहित होऊ नये अशी इच्छा असेल तर कसलाही आडपडदा न ठेवता तुम्हाला आजपर्यंत आलेल्या अनुभवांशी त्याची तोंडओळख करून द्यायला हवी. म्हणजे मागच्याच ठेस पुढचा शहाणा या न्यायाने त्याच्या जीवनात तुम्ही परंपरागत मार्ग चोखळल्यामुळे तुम्हाला ज्या अपेक्षाभंग आणि वैफल्याच्या संकटाशी जन्मभर मुकाबला करावा लागला तो तरी त्याला करावा लागणार नाही. तुम्ही तुमची जीवनमूल्ये तुमच्या अनुभवाच्या कसावर घासून, पारखून, नीट तपासून घ्यायला हवीत. पण भोवताली चालले मात्र असे की आपण वावरत असलेल्या भोवतालचा समाज, त्यातील आपले स्थान आणि मानमरातब, सामाजिक रूढी, कौटुंबिक परंपरा आणि वाटबडलांची इच्छा यावरच ती मूल्ये आपली तोलली जातात. जगाच्या आणि समाजाच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या मुलाचे हित पाहणे ही वरवरची दृष्टी झाली. खरी हितैक दृष्टी यापेक्षा सखोल हवी, कारण हा प्रश्न तेवढा गंभीर आहे. अंतर्मुख होऊन केलेला विचार आणि अनुभवांनी आलेले शहाणपण या दोन्हीचा समन्वय करून जे ठरवाल तेच एकमेव तुमच्या सुपुत्राच्या हिताचे ठरेल. तेव्हा मला तुमच्या दोघांच्याही मनावर निक्षून ठसवायचे आहे ते हे की जरा गंभीरपणे या प्रश्नाकडे पाहण्याचे ठरवा. आत्तापर्यंतच्या जीवनात तुम्हाला आलेल्या अनुभवांची उजळणी करा आणि मग मला सांगा की तुमच्या प्रिय पुत्राला तुमचा काय सल्ला आहे. प्रामाणिकपणे विचार करण्याचे टाळायचे. सूक्ष्म निरीक्षणाने सुस्थिर अनुभवांकडे डोळ्यास डोळा देऊन पाहायला घाबरायचे. कारण जे सत्य आहे ते रुचत नाही. यामुळे तुम्हा सर्वांच्या जीवनात दुःख कोंदाटून गेले आहे. तुम्ही स्वतःने तुमच्या परिवारातच हे खरे आहे असे नव्हे, तर संसारातील प्रत्येकाबाबत हे खरे आहे. मग शोधायची पळवाट. माणूस त्या पळवाटेला समाजहित, श्रद्धास्थाने, धर्मविचार, रूढी, देशभक्ती,
तात्विक बैठक मी जगात राहायचे तर 4 चौघांसारखे राहायला हवे अशासारखी भडक नावे देतो इतकेच. ज्याला तुम्ही सुस्थिर समाज म्हणता, सामाजिक रीतिरिवाज म्हणता, त्यातच प्रत्येकजण असुखी आहे आणि तरीही प्रत्येकाची ही चमत्कारिक धडपड दिसते की या ना त्या पद्धतीने आपल्या मुलाबाळांनीही आपल्याच चाकोरीतून जीवनक्रम आक्रमावा असा प्रत्येकाचा आग्रह असतो. जगाच्या दुःखात यामुळे अधिकाधिक भरच पडते. या सर्वाला कारण दिसते ते इतकेच की सर्वसामान्यपणे जगात अज्ञान फार आहे आणि प्रामाणिक विचार करणे व सूक्ष्म निरीक्षण परीक्षण यांचा संपूर्ण अभाव आहे. तुम्ही जर प्रामाणिकपणे विचार कराल, मी आपल्या अनुभवाचे नीटपणे परीक्षण व निरीक्षण कराल, तर माझी खात्री आहे की ज्या चाकोरीतून गेल्याने तुम्ही स्वतः सुखी तर नाहीच झालात, पण त्याने तुमच्या दुःखातच जास्त भर पडली, त्या चाकोरीतून आपले जीवन घडवायचा तुम्ही तुमच्या मुलांना कधीही आग्रह करणार नाही. तेव्हा माझी अशी इच्छा आहे की तुम्हीच तुमचे भूतकालीन व चालू जीवन जरा डोळसपणे पाहून घ्या. यावर गंभीरपणे विचार करून जे काय मत बनवायचे ते बनवा. तुमच्या मुलाचे भावी जीवन अपेक्षाभंगाचे विफल होणार नाही. तुमच्यापेक्षा पुष्कळच कमी गुंतागुंतीचे, जास्त मनमोकळे आणि तुमच्या उदात्तीकरणाच्या कल्पनेप्रमाणे तुमच्यापेक्षा जास्त उदात्त कसे होईल याची भरीव साधने तुम्ही शोधून तुमच्या मुलाच्या हाती तुम्हीच सुपूर्त करा. मी तुम्हाला विचार करायला भरपूर वेळ देतो. उद्या जेव्हा तुमचे प्रश्न समजावून घेण्याकरता आपण एकत्र जमू, तेव्हा तुमचे म्हणणे ऐकायला मला फार आवडेल. मी तुम्हाला व तुमच्या मुलाला मदत करायला आलो आहे याची खात्री असू द्या. त्याकरता तुमच्यापासून मला कसल्याही बिदागीची अपेक्षा नाही की तुमच्या मुलाकडून कसल्या बक्षिसाची. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.